गणपती आलेत म्हटल्यावर सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवले जातात. आज तळणीचे मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते. वेगळ्या पद्धतीने आहेत, पण खूप अप्रतिम होतात. खूप सोपेही आहेत बनवायला. काय करायचं, इथे 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे. 2 वाट्या मैद्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा. रवा बिलकुलही भाजून वगैरे घ्यायचा नाही, असाच रवा आपण बारीक 1 वाटी घालून घ्यायचा. नंतर ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. रवा आणि मैदा जो आहे तो छान याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. मैद्याने आणि रव्याने काय होतं, छान खुसखुशीतपणा येतो मोदकाला. त्यामुळे आपण इथे मैद्याचे मोदक बनवत आहोत. आता हे छान मिक्स झालं ना की साधारण 4 मोठे चमचे तेल आहे ना, ते कडकडीत गरम करायचं आणि ते घालायचं. याला मोहन म्हणतात. असं 4 चमचे तेलांचं मोहन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. मग मळताना जरा सावकाशीने व्यवस्थित पीठ त्या तेलावर घेऊन छान असं मिक्स करून घ्यायचं. तेल गरम असतं त्यामुळे जरा हाताची काळजी घ्या आणि मग व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं. पीठ पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला मळण्यासाठी इथे दूध वापरायचं आहे. तर काय करायचं, दुधाने म्हणजे दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवरती आपलं असलं पाहिजे. एकदम कडकडीत गरम किंवा फ्रीजमधलं एकदम थंड असं दूध नको. रूम टेम्परेचरवरती आपण दूध घ्यायचं. दूध जसं जसं बसेल ना तसं ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जसं गव्हाचं पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे. जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप जास्त पातळही मळायचं नाही. मीडियम असं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. दूध थोडं थोडं घालून मळून घ्यायचं. जसं मी आता इथे मळते आहे ना, अगदी तशा पद्धतीने. गणपती बाप्पा म्हणले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतोच. उकडीचे मोदक बनवतो किंवा वेगवेगळे खव्याचे वगैरे सुद्धा मोदक बनवले जातात. अगदी खव्याचे मोदक तर 5 मिनिटांमध्ये सहज तयार होतात. पण तळणीचे मोदक हे घरोघरी बनवले जातातच. तर मग हे असे आज मी मैद्याचे मोदक बनवले. आता हे बघा, छान असा गोळा मळून झाला ना की ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं झाकून तसंच ठेवून द्यायचं. आता काय करायचं, एका कढईमध्ये तूप घ्यायचं. मी इथे 2 चमचे तूप घेते आहे. आपण सारणाची तयारी करतो आहे. 2 चमचे तुपामध्ये मी 1 नारळ पूर्णपणे खवून घेतलेला आहे खवणीने. तर हा नारळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता हा 1 नारळ मी खवून घेतलेला आहे, पूर्ण मोठा नारळ. तर एका नारळाला आपल्या इथे मी आता गुळाचं बनवते आहे, ओल्या नारळाचं सारण बनवते आहे. तर एका नारळाला साधारण आपल्याला 1 मोठी वाटी गूळ जो आहे तोही कट करून घ्यायचा आहे. तर आधी गूळ टाकण्याच्या अगोदर नारळ जो आहे हा थोडासा 5 मिनटं छान परतून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर गूळ टाकायचा. कारण की काय होतं, छान मोकळं मोकळं असं आपलं सारण तयार होतं. आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकून घेते आहे. आता ते पण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. गूळ पूर्णपणे आपल्या ह्याच्यामध्ये विरघळला पाहिजे आणि कॉन्स्टंट हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. आणि गूळ हळूहळू वितळायला लागला ना की खालती लागतही नाही तो. फक्त 10 मिनटं छान आपल्याला हे परतावं लागतं, कारण की गूळ जो आहे तो हळूहळू वितळतो. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित छान परतून घ्यायचं. अगदी परतत आलं व्यवस्थित, सगळा गूळ आपला मिक्स झाला की मग ह्याच्यावरती आपण जायफळ घालून घ्यायचं. आता जायफळ खूप छान लागतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ घाला, नसेल आवडत तर तुम्ही ते स्किपही करू शकता. वेलदोड्याची पूड इथे 1 चमचाभर घालून घेतलेली आहे मी. आणि खसखस साधारण मी 3 चमचे ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. जायफळ नाही घातलं तरी वेलदोड्याची पूड आणि खसखस मात्र नक्की घाला. ती मोदकाला खूपच सुंदर लागते खायला. आणि मग तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ना तर थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे, खूप छान लागतात. माझ्याकडे बदाम होते, मी बदाम कट करून ह्याच्यामध्ये घातले. एकदा हलवून गॅस बंद करायचा, सारण तयार होतं. मग आता काय करायचं, आपलं पीठ इथे छान भिजलेलं आहे, ते पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं व्यवस्थित. कारण की ह्याच्यामध्ये रवा आहे ना, तो रवा असा फुगतो. त्यामुळे पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं. मळून झालं ना की पोलपाटावरती लाटी घेऊन पुरीसारखी ती लाटी आपल्याला लाटायची आहे. त्यात आपल्याला मोदक किती मोठा हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही लाटी घेऊन ती लाटून घ्यायची पुरीसारखी. पण मोदक कसा असतो, मीडियम साईजचाच चांगला लागतो. फार छोटाही नाही आणि फार मोठाही नाही. उकडीचे मोदक आपल्याला मोठे मोठे असतात, पण अगदी हा मोदक तेवढा मोठा नाही बनवायचा, तो नाही चांगला वाटत. मी साधारण मीडियम साईजचेच मोदक बनवते, खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही. हे बघा, आता ही एवढी मी पुरी तयार करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे सारण भरून घेते आहे. तर सारण ह्याच्यामध्ये भरून झालं ना की साईडच्या ज्या टोकं आहेत ना ती अशी जुळवून घ्यायची. हे बघा, मी घेते आहे ना अशा पद्धतीने. आणि मैदा असल्यामुळे काय होतं की मोदक फाटत नाही बिलकुलही. कितीही ताणलं ना तरी मोदक बिलकुलही फाटत नाही. हे बघा,
मी किती छान व्यवस्थित असं हे बांधून घेते. आता वरती अशी कळी काढून घ्यायची आणि मोदक तयार करून घ्यायचा. असेच सगळे मोदक आपण तयार करून घ्यायचे. हे बघा, हा दुसरा मोदक मी तयार करून घेतला आहे. अशा पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्यायचे. आता गरम तेलामध्ये मोदक छान तळून घ्यायचे. वेळ लागत नाही, पटकन होतात हे असे. अगदी 1 तासाभरामध्ये मोदक तयार होतात. खायला खूप अप्रतिम होतात आणि मैदा आणि रवा असल्यामुळे काय होतं की छान खुसखुशीत होतात. आता हे बघा, काय करायचं, मोदक घातल्यानंतर लगेचच ते हलवायला द्यायचे नाही. वरती तेल थोडंसं असं उडवायचं आणि मग नंतर ते हळूहळू काढून मग ते उलटे करून घ्यायचे. लगेच काढायला गेलात ना तर ते चिकटलेले असतात ना, तर मग ते तुटू शकतात. त्यामुळे लगेच काढायला जायचं नाही. 1-2 मिनटं थांबून मग नंतर पालथे करायचे असे. आणि मग सगळ्या बाजूने छान असे तळून घ्यायचे. गॅस जो आहे तो लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायचा. अशा पद्धतीने तुम्ही एकदा मोदक बनवून बघा. अप्रतिम होतात आणि खूपच सुरेख होतात आणि पटकनही होतात. हे बघा, अशा पद्धतीने तळून सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून हे मोदक काढून घ्यायचे. असेच मी सगळे मोदक तयार करून घेतले. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकतर 11 मोदक किंवा 21 मोदक ठेवावे लागतात. तर मी इथे 21 मोदकांचं प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला जर 11 मोदक बनवायचे असतील तर प्रमाणात तुम्ही अर्ध घेऊ शकता. हे बघा, हेही मोदक आपले बनून तयार झाले. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं. आणि रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.